नमस्कार मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ, तसेच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी आणि जिल्हा परिषद महाभरती या पुस्तकांचे लेखक तुम्हा सर्वांचं आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करतो। आणि जर तुम्ही नवे असाल तर प्रथम चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा। चला, आज आपण तुम्हाला सर्वांना माहिती आहे की 27 मे 2025 पासून TAIT 2025 ची एक्झाम सुरू झालेली आहे, पेपर सुरू झालेले आहे। आणि आता त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना काय अडचणी येत आहे, सगळ्यात मोठी अडचण म्हणजे पेपर जेव्हा हे विद्यार्थी सोडवत आहे तेव्हा ह्यांना टाइम मॅनेज होत नाही आहे। बघा, वेळ पुरत नाही आहे असं बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे। म्हणजे बऱ्यापैकी सगळे प्रश्न आम्हाला येतात। महाराष्ट्रातल्या ज्या विद्यार्थ्यांनी जिथे कुठे क्लास केला असेल त्या शिक्षकांनी प्रामाणिकपणे सर्व सिलेबस शिकवलेला आहे। म्हणजे बरेच असंही म्हणत आहे की आम्ही शिकवलेलं आलं, सर्वांनीच शिकवलेलं आहे। प्रत्येकाने जे शिकवलेलं आहे, आम्ही जे शिकवलं त्याच्याही पलीकडे एकही प्रश्न गेलेला नाही आहे। फक्त मुद्दा असा आहे की तो वेळ मॅनेज होत नाही आहे, हे लक्षात घ्या। तर आता आजचा जो व्हिडिओ आहे तो आपला टाइम मॅनेजमेंटवर आहे, वेळ कसा मॅनेज करायचा त्याच्यासाठी आहे। आणि हा व्हिडिओ सर्वात महत्त्वाचा आहे। बघा, आता पेपर कसा सोडवायचा, तर त्यासाठी असा सोडवा पेपर। आणि काही पोरांचे परीक्षेमध्ये 30 प्रश्न सुटून जात आहे, काहींचे 25, 30, 15, 20 आणि खूप जे 200 आम्ही अटेंड केले असं म्हणत आहे। तर ते त्यांच्यापैकी काही लोक आता काही प्रॉपर वाचून त्याचं सोल्युशन काढून जे आन्सर देत आहे त्यांची ही संख्या असतील, नो प्रॉब्लेम। पण जे 200 पर्यंत गेले आहे ते त्याच्यापैकी काही लोकांनी प्रश्न न वाचता उत्तरे टिक केलेली आहे। म्हणून मला एक गोष्ट सांगायची आहे की अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे तुम्हाला। ते तुम्ही जे 30 करत आहे गोल, त्याच्यात सुद्धा आपण प्रश्न वाचून उत्तर कशी द्यायची, तर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। चला, आता आपण पुढे बघूया। तत्पूर्वी एक छोटीशी गोष्ट बघा, TAIT 2025 साठी जे आपले बांधव तयारी करत आहेत त्यांच्यासाठी फ्री टेस्ट सिरीज आपल्या ॲपमध्ये आहे। ॲपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। तर लगेच ॲप डाउनलोड करा आणि फ्री टेस्ट सिरीज सोडवा, जेणेकरून तुम्हाला पुढे फायदा होईल, लक्षात घ्या। तर आता बघा काय आहे, लक्ष द्या, पेपरला काय काय विचारल्या जात आहे। जनरली हे मागील 2 दिवसामधून काढलेलं कॅल्क्युलेशन आहे। गेल्या 2 दिवसामध्ये तुम्हाला काय विचारलं आहे त्याच्यावर हे काढलेलं कॅल्क्युलेशन आहे। आणि हेच टॉपिक करा, ह्याच्यातले जे झाले आहे ते बाजूला ठेवा, जे कन्फर्म आहे ते, आणि ह्याच्यापैकी जे तुम्हाला येत नाही तेच टॉपिक करणं गरजेचं आहे। थोडंसं फक्त इथे सांगतो आहे मी, आता याच्यावरचे प्रश्न वगैरे सध्या घेणार नाही, सगळे अकॅडमीजवाले ते प्रश्न घेत आहे। बघा, रिझनिंग 100 प्लस मायनस क्वेश्चन येत आहे, म्हणजे 80 सांगितलेले आहे, पण त्याच्यामध्ये भेद करता येत नाही। काहींच्या पेपरला 80 येत आहे, काही 90 येत आहे, काही 100, म्हणजे 80 आणि 100च्या मध्ये काय होत आहे माहिती आहे का, हे रिझनिंगचे प्रश्न येत आहे, हे लक्षात घ्या। आणि जीकेचा पोर्शन टोटल वगळल्यामुळे जे अभियोग्यता आणि सायकोलॉजी मिळून असे 10 प्रश्न त्या ठिकाणी प्लस होत आहे। आणि रिझनिंग आणि मॅथमध्ये काही प्रश्नांचे ॲडिशन परीक्षेमध्ये होत आहे, हे लक्षात ठेवा। बघा, वर्ड अरेंजमेंट 5 क्वेश्चन आहे। वर्ड अरेंजमेंट म्हणजे बाकी काहीच नाही आहे की शब्दकोशानुसार शब्दाची मांडणी करणे। बघा, लक्षात घ्या, कशानुसार, शब्दकोशानुसार शब्दाची मांडणी करणे। इंग्रजी शब्द आहे सगळे बघा, आणि त्याच्यानुसार मांडणी करणे। अल्फाबेट सिरीज 6 क्वेश्चन, लक्षात घ्या, म्हणजे ABCD नुसार ते, म्हणजे डिक्शनरीमध्ये शब्द कसे त्याच्यानुसार। नंतर बघा, अल्फान्यूमेरिक सिरीज 10 क्वेश्चन आहे। कोडिंग डिकोडिंग 5 क्वेश्चन आहे। सिलोलिझम 5 क्वेश्चन आहे। याच्यामध्ये लक्षात ठेवा आयदर ऑर, नायदर नॉर चे प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांना आहे। कंडिशनल क्वेश्चन आहे, स्टेटमेंट आहे आणि कन्क्लुजन आहे असं ते विद्यार्थी सांगत आहे, तर ते प्रश्न करून जायचं आहे परीक्षेला। बघा, इनइक्वालिटी 5 क्वेश्चन एकदम सोपे आहे, लक्षात घ्या। ब्लड रिलेशन 6 क्वेश्चन आहे। डायरेक्शन, दिशा, त्याच्यावरून 5 प्रश्न विचारलेले आहे। सिटिंग अरेंजमेंट हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ठरत आहे, लक्षात घ्या। तर त्याचे किती प्रश्न आहेत सर, 15 प्रश्न त्या ठिकाणी विचारत आहे। त्याच्यामध्ये एक वर्तुळाकार आहे, आतमधल्या दिशेनं एक लाइनर विचारलं जात आहे, आणि एक काय बाहेरच्या दिशेनं आतमधल्या दिशेनं, तर त्यातले 2 सोपे आणि एक थोडा मॉडरेट असा विचारल्या जात आहे। पझल आहे, 10 मजले त्याच्यामध्ये विचारले जाऊन राहिले, 8 मजले जनरली विचारल्या जात आहे। त्यात मंथ आहे, डे आहे असे विचारल्या जात आहे। ॲड्रेस बेस्ड 10 क्वेश्चन आहे, किमान 10 किमान।
म्हणजे जास्तीत जास्त तर सांगता येणार नाही, पण कमीत कमी 10 प्रश्न त्या ठिकाणी विचारल्या जात आहे, हे लक्षात घ्या. नॉन व्हर्बल हा सगळ्यात मोठा पार्ट आहे आणि 15 क्वेश्चन याच्यावर सुद्धा, म्हणजे आकृत्या पाहून, म्हणजे आकृती क्रमाने लावा, वेगळी आकृती शोधा, बघा पुढची आकृती कोणती येईल असं, आणि क्रिटिकल रिझनिंगचे 5 ते 8 क्वेश्चन. तर असा सिलेबस आहे रिझनिंगचा, जो तुमचा म्हणजे भविष्य ठरवणारा पेपर आहे रिझनिंगचा, तर त्याचा ह्या पद्धतीनं सिलेबस परीक्षेमध्ये विचारल्या जात आहे, हे लक्षात घ्या पहिल्यांदा. त्याच्यानंतर बघा आपण बाकी विषयांना, मॅथ्स म्हटलं तर बघा 25 ते 30 पर्यंत क्वेश्चन मॅथमॅटिक्सचे जात आहे बघा, म्हणजे 25 पासून तर 30 पर्यंत किमान क्वेश्चन जात आहे. हेच टॉपिक करा, हे वारंवार सांगतो बघा. नंबर सिरीज 6 क्वेश्चन आहे, 5 ते 6 क्वेश्चन आहे बघा, म्हणजे असं एक अंदाजे आपण लक्षात घेऊया विद्यार्थ्याकडून कॅल्क्युलेट केलेलं बघा. आणि सिम्प्लिफिकेशन याच्यात तर 5 ते 10 पर्यंत क्वेश्चन चालले बघा. आपण पदावली म्हणू त्याला, सिम्प्लिफिकेशन 5 ते 10 पर्यंत क्वेश्चन चालले. एजेस वय त्याच्यामध्ये 2 क्वेश्चन, ॲव्हरेज सरासरीमध्ये 2 प्रश्न, इंटरेस्ट त्याच्यामध्ये काय म्हणू सांगा, म्हणजे सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज याच्यामध्ये काय म्हणू, तर असे 2 पैकी एखादा क्वेश्चन, 1-2 क्वेश्चन दोन्ही याच्यावर आहे. रेशो प्रमाण, गुणोत्तर प्रमाण त्याच्यावर सुद्धा एक प्रश्न आहे. द्रावणे वगैरे त्याच्यावर विचारत आहे. नंतर DI 5 क्वेश्चन आहे, पण याच्यामध्ये काय म्हणून सांगा, तुम्हाला डाटा दिलेला नाही आहे, लक्षात घ्या, हे लक्षात घ्या. तो सोपा क्वेश्चन विचारलेला आहे आणि इतर काय म्हणून सांगा 2-3 प्रश्न असे विचारलेले आहेत, हे लक्षात घ्या मॅथ्समध्ये. आणि तुम्हाला बाकी तर लक्षातच येत आहे की सायकॉलॉजी हे किती आहे सांगा, 30 प्रश्न आहे, 30च्या प्लसही आहे, हे लक्षात घ्या. आणि ते सगळे उपयोजनात्मक आहे. आणि घटक सगळ्यात महत्त्वाचा, तुम्हाला काय वाटते, शिक्षकाची भूमिका हा मुद्दा एकदम स्ट्रॉंग ठेवा बघा. शिक्षकाची भूमिका, शिक्षक विद्यार्थी संबंध लक्षात घ्या. आणि कंडिशनल सिच्युएशन, म्हणजे शिक्षकाच्या समोर एखादी कंडिशनल सिच्युएशन आली तर ती कशी, तर ह्या सगळ्या गोष्टीवर तिथे प्रश्न विचारल्या जात आहे बघा. इंग्लिशचे 15 ते 20 क्वेश्चन आहे, मराठी ते 18 ते 20 पर्यंत प्रश्न आहे, आणि GSचे 2-3 प्रश्न आहेत. तर 2-3 प्रश्नामध्ये कन्फर्म बघा, लक्षात घ्या, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 त्याच्यावर 1-2 प्रश्न आहे, आणि 2009 लक्षात घ्या, 2009चं जे धोरण आहे त्याच्यावरही काय म्हणून सांगा प्रश्न आहे बघा. आणि हे 2-3 गोष्टी करायच्या आहे. आणि त्याच्यानंतर जे पॉलिटीमध्ये कलम आहे, आर्टिकल आहे एज्युकेशनशी संबंधित, त्या कलमा करायच्या आहे. आणि जे हिस्ट्रीमध्ये एज्युकेशनशी संबंधित काही वर्क झालेला आहे, एखाद्या गव्हर्नरने हे केलं, एखाद्यानं ते केलं, तर असं एखादं कॉलेज, ग्रँट मेडिकल कॉलेज म्हणा, लक्षात घ्या. तर ह्या ज्या गोष्टी आहेत तशा 10-12 गोष्टी आपण हिस्ट्रीमधूनही झालेल्या, म्हणजे एज्युकेशनल हिस्ट्री थोडीशी बघून घ्यायची, आणि त्याच्यातला आपण काय म्हणू एक गाभा लक्षात घ्यायचा आहे 5-25 प्रश्नांचा. म्हणजे GSमध्ये तुम्हाला 2-3 प्रश्न ते आहे ते मिळतातच, फक्त तुम्ही काय 2020चं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, 2009चं धोरण, त्याच्यानंतर हिस्ट्री आणि पॉलिटी यांच्या जे बॉडीमध्ये कलमा एज्युकेशनशी संबंधित, आणि त्याच्यानंतर हिस्ट्रीमधले जे काही गोष्टी स्थापित झाल्या तर त्या गोष्टी, जसं 1857मध्ये मुंबई, मद्रास, कलकत्ता येथे विद्यापीठाची स्थापना झाली होती, तर ह्या काही गोष्टी ज्या आहेत त्या आपण कलेक्ट करायच्या आहे, हे लक्षात घ्या. आणि जे भारतात पहिल्या आहेत त्याही गोष्टी म्हणजे एज्युकेशनशी संबंधित, तर ह्या गोष्टी इथे. तर आता दादांनो आपण बघणार आहोत, आता काय बघणार आहोत सर, तर ते लक्षात घ्या की आपण पेपर कसा टॅकल करायचा आहे, हे लक्षात घ्या. तर अतिशय महत्त्वाचा विषय असा आहे की आपण एक मागे व्हिडिओ टाकला होता, तर त्या अनुषंगानं इथे पेपर कसा टॅकल करायचा, कसे मार्क्स मिळवायचे ते लक्षात घ्या. आता सगळ्यात पहिल्यांदा गोष्ट तर असं लक्षात घेऊया की तुम्हाला जे काही बघा, जे काही प्रश्न असणार आहे ते वारंवार सांगत आहो मी की प्रश्न 3 प्रकारचे असणार आहे बघा. 3 प्रकारचे प्रश्न असणार आहे. सोडवत असताना प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवायला सुरुवात केली तर इथे डोक्यात सेट करून जा, ज्यांचा पेपर बाकी आहे त्यांना काय म्हणून सांगा, मिश्र प्रश्न असणार आहे, मिक्स्ड एक्झाम्पल असणार आहे. म्हणजे फक्त पहिल्यांदा बुद्धिमत्ता, मग गणित, मग त्याच्यामध्ये मराठी, मानसशास्त्र असे प्रश्न नसणार आहे. तर प्रश्न कसे असणार आहे सर, मिक्स्ड एक्झाम्पल असणार आहे, सगळे मिक्स्ड एक्झाम्पल असणार आहे, लक्षात घ्या. तर म्हणून इथे काय करायचं आहे की ह्या आता रिझनिंग आहे, रिझनिंग आणि मॅथमॅटिक हे तुमचे जास्त वेळ घेणारे विषय आहे, आणि ह्या विषयाने जास्त वेळ घेऊ नये म्हणून आता इथे टॉपिक तर आपल्या समोर क्लिअर झालेले आहे की कोणते टॉपिक परीक्षेला येणार आहे हे आम्हाला कन्फर्म आहे. म्हणून त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो की ज्या टॉपिकमध्ये तुम्हाला खूप जास्त वेळ लागतो तर ते टॉपिक तुम्ही शेवटी ठेवायचे आहे, किंवा तो प्रश्न मार्क फॉर रिव्ह्यू करून वर जायचा आहे. आता बघा, एक लक्षात ठेवा, इथे पहिल्यांदा आपण तर असं लक्षात घेऊया की प्रश्न कसे येणार आहे, सगळे मिक्स येणार आहे. आणि ऑप्शनमध्ये तुम्हाला बघा काही गोष्टी टिपिकली सांगतो की 2च गोष्टी करायच्या. कोणत्या गोष्टी करायच्या आहेत, 2च करायच्या आहे. तर 2 गोष्टी म्हणजे एक तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट करायचा आहे
लक्षात घ्या. इथे काय म्हणून सांगा, सेव्ह अँड काय म्हणून सांगा, नेक्स्ट. हे लक्षात ठेवा. बाकीचे पर्याय चॉईस करायचे नाहीये, हे लक्षात ठेवा. आणि इथे मार्क फॉर रिव्ह्यू अँड काय म्हणून सांगा, नेक्स्ट हे करायचे. तर हे पहिल्यांदा हे लक्षात घ्या की आम्ही प्रश्न सोडवत असताना म्हणजे कोणते दोन पर्याय चॉईस करायचे आहे. तर एक मिक्स्ड प्रश्न मिक्स असणार आहे, सेव्ह अँड नेक्स्ट करायचा आहे आणि मार्क फॉर रिव्ह्यू. आता हे कोणासाठी करायचे ते सांगतो. प्रश्नांचे प्रकार बघा, ह्या ठिकाणी प्रश्नांचे किती प्रकार राहील, तर 3 प्रकार राहील, हे डोक्यात ठेवायचं पहिल्यांदा. आता 3 प्रकार म्हणजे पहा, लक्षात घ्या. हे बघा प्रश्नांचे प्रकार, इथे आपण असं लक्षात घेऊया, नीट लक्ष द्या. आता इथे तुम्हाला प्रॅक्टिकल करून दाखवतोय मी. हा, इथे 3 प्रकार असणार आहे. एक काय म्हणून तुम्हाला लक्षात घ्या, 100% उत्तरे येणारे, आणि दुसरे काय सांगा 50% वाले, आणि तिसरा जो प्रकार आहे तो तुम्हाला उत्तरे येतच नाही. तिसरा प्रकार अजिबात माहित नाही. पहा लक्षात घ्या. पहिला काय म्हटलं मी सांगा, 100% उत्तरे येणारे आणि 50% काय म्हणून सांगा, म्हणजे 50-50 वाले जे प्रश्न आहे त्याच्यात तुमचं कन्फ्युजन असते. आणि तिसरा प्रकार काय सर, तर हा तिसरा प्रकार जो आहे तो आम्हाला उत्तर माहीतच नाही, वाचण्यात गेला नाही. जेवढा अभ्यास जास्त तेवढी ह्या प्रश्नांची संख्या जास्त. लक्षात घ्या. आणि ह्या दोघांची कमी, जेवढा अभ्यास कमी तेवढी ह्या प्रश्नांची संख्या जास्त, ह्या दोघांची जास्त, हे लक्षात ठेवा. मग आता तुम्हाला सांगतो, काही प्रश्न असे आहे जे सायकोलॉजीचे आणि मराठीचे आपण पाहिल्याबरोबर त्याचं उत्तर देऊ शकतो. हा सर, पाहिल्याबरोबर त्याचं काय करू शकतो, उत्तर देऊ शकतो. मग आता आपला पॅटर्न कसा असला पाहिजे हे लक्षात घ्या. पहिल्यांदा बघा, तर पहिल्यांदा पॅटर्न असा असला पाहिजे की तुम्ही जात आहे, लक्षात घ्या. आता तुम्ही कुठे जात आहे, प्रश्न क्रमांक 1 पासून तर प्रश्न क्रमांक 200 कडे जाताना प्रवास, त्याच्यातच 2 तास संपत आहे सगळ्यांचे. आणि मुद्दा कसा होत आहे माहित आहे का, की दिसला प्रश्न की सोडव, दिसला प्रश्न की सोडव, म्हणजे स्वतःवर कंट्रोल नाही करू शकत आहे. त्याला वाटतं की सिटिंग अरेंजमेंट आहे सोडवतो, पझल आहे सोडवतो, पण त्या पझलमध्ये सिटिंग अरेंजमेंटमध्ये वेळ किती निघून चालला हे त्या विद्यार्थ्याला कळूनच नाही राहिला. म्हणजे मग तो बघत आहे शेवटी, अरे बापरे, मग काय तर इथे म्हणजे 15 मिनिटं वेळ आहे, 40 प्रश्न शिल्लक आहे, 45 प्रश्न शिल्लक आहे, आणि मग घरी येऊन सांगत आहे की माझे सर सोपे प्रश्न सुद्धा सुटून गेले. तसं अजिबात होऊ नये, ह्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता बघा, लक्षात घ्या काय करायचं आहे की सुरुवातीपासूनच हे 3ही प्रश्न भेटणार आहे तुम्हाला. 100% उत्तर येणारे प्रश्न भेटणार आहे, 50% उत्तर येणारे प्रश्न भेटणार आहे. पहा लक्षात घ्या. आणि इकडे काय म्हणून सांगा, तुम्हाला म्हणजे उत्तर अजिबातच माहीत नसणारे असेही प्रश्न भेटणार आहे. ह्या प्रश्न तुम्ही अभ्यास सर्वांनी केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये आता बघा, तुम्हाला सांगतो इथे जे टॉपिक दिलेले आहे ना, तर आता तुम्हाला सांगतो 100% जे उत्तर माहीत आहे, 100% उत्तर माहीत आहे, त्यांच्यासाठी आम्ही काय पर्याय वापरायचा आहे ते लक्षात घ्या. बघा, त्यांच्यासाठी आम्ही कोणता पर्याय वापरायचा आहे, सेव्ह अँड नेक्स्ट. डायरेक्ट उत्तर दिसल्याबरोबर पहा, लक्षात घ्या, इथे सेव्ह अँड नेक्स्ट हे बघा, हा पर्याय वापरायचा. आम्ही कोणता पर्याय वापरायचा आहे सर, सेव्ह अँड नेक्स्ट. पहा, हा पर्याय वापरायचा आहे. आणि आता इथं बघा, तुम्हाला सांगतो हे 2 प्रकारचे जर प्रश्न असेल, 50-50 आणि काय म्हणून सांगा हे अजिबात न येणारे, तर त्यांच्यासाठी आपण काय म्हणून सांगा, मार्क फॉर रिव्ह्यू अँड नेक्स्ट हा पर्याय वापरत जायचे. टेन्शन घ्यायचं नाही. तुम्ही त्या प्रश्नावर येऊ नाही शकले, प्रत्येक गोष्ट समजून घ्या. इथे बघा, तुम्ही ह्या प्रकारच्या प्रश्नासाठी काय करणार आहे, सेव्ह अँड नेक्स्ट वापरणार आहे. 100% उत्तर येत आहे बिलकुल पाहिल्याबरोबर. आणि वाचणे, बारकाईने वाचणे आणि स्कॅन करणे. तुमचा जर सराव खूप असेल तर तुम्ही बरोबर प्रश्न वाचू शकता. कीवर्ड लक्ष द्यायचं. लक्षात घ्या, विद्यार्थ्याबद्दल निगेटिव्ह बाबी असेल तो पर्याय एलिमिनेट होतो पटपट, ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या. आता बघा, इथे एक 100% उत्तर येणारा प्रश्न जर असेल त्याला सेव्ह अँड नेक्स्ट करायचं, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर ही पहिलीच फेरी आहे, पहिल्याच फेरीमध्ये निपटारा लावायचा सगळ्याचा. दुसरी फेरी फक्त सोडवण्यासाठी उत्तर पहिल्या फेरीत क्लिक करून टाकायचे. अर्ध्या घंट्यामध्ये तुम्हाला येणारे प्रश्न आणि न येणारे प्रश्न, पण गोल सगळ्यांचा झाला पाहिजे हे लक्षात ठेवा 30 मिनिटांमध्ये. म्हणजे कसं सर, बघा, प्रश्न पाहिला उत्तर 100% माहिती आहे, सेव्ह अँड नेक्स्ट पुढे. प्रश्न पाहिला उत्तर 50-50 आहे, पहिल्या सेकंदाला 0 सेकंदाला जे वाटते त्याला टिक करून हे मार्क फॉर रिव्ह्यू, याचं उत्तर माहितच नाही पण हे वाटते त्याला क्लिक करून पुढे. ऐका, न सोडवता तुम्हाला शेवटपर्यंत 200 पर्यंत जाताना फक्त सोडवायचं काय ते लक्षात घ्या. 100% माहीत असणारे प्रश्न सोडवायचे आहे. बघा, 100% माहीत असणारे प्रश्न सोडवायचे आहे, हे डोक्यात ठेवा. म्हणजे आता एकदा बरोबर आहे का माझे स्टेटमेंट, मी काय म्हणत आहो की पहिल्यांदा जो करणार आहे तुम्ही 100% उत्तर माहित आहे, सेव्ह अँड नेक्स्ट पुढे. 50% उत्तर माहित आहे पण हे वाटत आहे, त्याला काय सांगा, काय म्हणू, मार्क फॉर रिव्ह्यू अँड नेक्स्ट पुढे. बघा, प्रश्नच पाहिला नाही पण तरी हे उत्तर वाटते मला, तेव्हाच मारा.
तिथं मारा, जे वाटते त्याला टिक करा आणि मार्क फॉर रिव्ह्यू आणि नेक्स्ट करून पुढे जा. असे 30 मिनिटामध्ये 200 फक्त गोल झाले पाहिजे. आणि आता तुम्हाला सांगतो 100% उत्तर येणारे असे तुमच्या अभ्यासानुसार कमी जास्त प्रश्न असतील. अभ्यास जास्त असेल तर, आणि त्याच्यात तुम्हाला सांगतो जनरली काय करा माहिती आहे का, मॅथ रिझनिंगला या पहिल्या राऊंडमध्ये 30 मिनिटामध्ये संधी देऊ नका. मॅथ रिझनिंगचं उत्तर ज्या प्रश्नाचं 30 सेकंदाच्या आत निघते त्याला फक्त पहिल्या राऊंडमध्ये संधी द्या. 30 सेकंदाच्या आत ज्याचं उत्तर निघते ना, म्हणजे पाहिलं की उत्तर असं काही काही आहे तसे प्रश्न लक्षात घ्या. म्हणजे तसे प्रश्न 110 पैकी म्हणजे जवळपास 25-30 प्रश्न तसे असतातच कोणत्याही प्रश्नपत्रिकेमध्ये की फक्त पाहिलं की उत्तर. बघा, एक रेल्वे एका तासात 60 किलोमीटर जाते तर 5 तासात किती जाईल, 300 किलोमीटर जाईल, मग तिथे टिक. तर हे असं म्हणजे एक उदाहरण दिलं मी. तर तसे म्हणजे असे प्रश्न येत नाही सर, तसं नसते राहत. हे जे सांगतात ना ते बावटपणा आहोत. म्हणजे सगळेच्या सगळेच प्रश्न काय सांगा कठीण. आता इनॅक्विलिटीचे प्रश्न 30 सेकंद लागत नाही उत्तर काढायला या 5ही प्रश्नाचं लक्षात घ्या. म्हणजे कसं, म्हणजे हा पोहोचतो का पोहोचत नाही, कोणती कंडिशन फॉलो होते, तर हे असे प्रश्न पहिल्या राऊंडमध्ये घ्यायचे. तुमचा जर अभ्यास झालेला असेल तर लक्षात घ्या. तर ह्या पहिल्या राऊंडमध्ये तुमचे आता 200 गोल झालेले आहे. 30 मिनिटामध्ये 200 गोल पूर्ण झालेले आहे. आणि 30 मिनिटामध्ये दादा 200 गोल पूर्ण झाल्याच्या नंतर आता तुमच्याकडे किती मिनिटं, किती तास उरले, 1.5 तास उरलाय, 90 मिनिटं उरलेले आहेत आणि 200 गोल होऊन आहे. तुम्ही रिलॅक्स आहे आणि तुम्ही त्या राऊंडमध्ये 50-50 वाल्याची उत्तर आणलेली आहे आणि आणखी तुमच्यावर बॉदरेशन नाही आहे कारण वेळ पलीकडे शिल्लक आहे. जर समजा तुम्हाला सांगतो ह्या राऊंडपेक्षा पुढे अडचण कशी होते ते सांगतो मी तुम्हाला की दादा पुढे गेल्याच्या नंतर काय होतं माहिती आहे का, जेव्हा वेळ कमी असतो ना पुढे येणारे चुकते, डिसिजन मध्ये चुकते, 50-50 मध्ये चुकते, न येणारे प्रश्न तर चुकते. असं होऊ नये त्याच्यासाठी हा महत्वाचा विषय आहे, हे लक्षात ठेवा. हा पहिला राऊंड काय समजले तुम्ही पहिल्या राऊंडमध्ये मला सांगा की 100% उत्तर येणारे प्रश्न टिक करून पुढे जायचं, 50% जे वाटते त्याला टिक करून पुढे निघायचं. तेव्हाच वेळच नाहीये, बुलेट ट्रेन सारखं तुम्हाला जावं लागेल, हे लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर जे प्रश्नच पाहिला नाही पण हे असू शकते, इथे काय निगेटिव्ह मार्किंग नाहीये, त्याला टिक करा पुढे निघा, का लक्षात घ्या. फक्त तुम्हाला जे प्रश्न मॅथमॅटिक्सचे आहेत, रिझनिंगचे आहेत, तर ते प्रश्न तुम्ही सोडून दिले तरी चालते किंवा अंदाजे उत्तर गणिताचं रिझनिंगचं हे राहील तर तिथे तुम्ही टिक करून मार्क फॉर रिव्ह्यू साठी पुढे गेले तरी नो प्रॉब्लेम. हा झाला तुमचा पहिला राऊंड. मला असं अपेक्षित आहे की 30 मिनिटामध्ये बघा, 30 मिनिटामध्ये कमीत कमी तुमचा हा राऊंड पूर्ण व्हावा, 200 गोल व्हावे. मग आता सर काय करायचं, मध्ये आता तुम्ही फर्स्ट क्वेश्चनवर क्लिक करा, त्याच्यामध्ये बॉक्स दिसतं बाजूला, जे ओनली मार्क फॉर रिव्ह्यू आहे पहिला त्याला टिक करा. मार्क फॉर रिव्ह्यू साठी जो होता ना बघा, मार्क फॉर रिव्ह्यू साठी होता त्याला टिक करा आणि त्याला सोडवा. सोडवत असताना सुद्धा क्रम लावा दादा. सोडवत असताना कशाचा क्रम लावा, ह्या टॉपिकचा क्रम लावा. दुसऱ्या फेरीसाठी टॉपिकचा क्रम लावा. तुम्हाला जे मॅथमॅटिक्स रिझनिंग मध्ये टॉपिक सोपे जाते, पाहिलं की उत्तर ते पहिले घ्या. आता इथं बघा काय काय आहे, उदाहरण देतो मी. वर्ड अरेंजमेंट सोपा आहे, अल्फाबेट सिरीज सोपा आहे, अल्फान्यूमेरिक सिरीज म्हणजे काय सांगा. म्हणजे आता बघा याच्यात शेवटी कोणते टॉपिक ठेवाल ते सांगतो मला. पझल सगळ्यात शेवटी ठेवा, सिटिंग अरेंजमेंट सगळ्यात शेवटी ठेवा. पझल, सिटिंग अरेंजमेंट, कोडिंग डिकोडिंग, लक्षात घ्या. क्रिटिकल रिझनिंग हे चॅप्टर शेवटी ठेवा ना, कारण हे काय होते जर नाही आलं तर वेळच वाया गेला, बाकी प्रश्नांचा वेळ ते खाऊन राहिले, हे लक्षात घ्या. पण आता तुम्हाला सांगतो की ती इनॅक्विलिटीचे प्रश्न भडकन येतात, ह्याला क्लिअर करा, लक्षात घ्या. डायरेक्शनचे प्रश्न येतात, पटकन क्लिअर करा. ह्या सिटिंग अरेंजमेंटला शेवटी ठेवा, पझलला शेवटी ठेवा. ऍड्रेस तुम्हाला चालते पण वेळ घेतात, पण त्याच्या आधी जे येणारे बघा नॉन वर्बल आकृत्या, तर आकृत्यामध्ये सुद्धा 30 सेकंदाच्या अगोदर आकृती येत नसेल तर तिला जे वाटते ते क्लिक करून मोकळं करा, लक्षात घ्या. तर आता बघा कोणते शेवटी ठेवायचे सर आम्ही, तर याच्यात बघा सिटिंग अरेंजमेंट जो मुद्दा आहे, हा जो टॉपिक आहे तुम्हाला सांगतो हा शेवटी ठेवा, लक्षात घ्या. सिटिंग अरेंजमेंट शेवटी ठेवा. म्हणजे सिटिंग अरेंजमेंट आणि पझल मध्ये कोण शेवटी ठेवायचं, समजा आम्ही सिटिंग अरेंजमेंट आणि पझलला जर शेवटी ठेवलं तर पझलला शेवटी ठेवा, त्याच्या आधी सिटिंग अरेंजमेंटला घ्या. त्याचं कारण सांगतो तुम्हाला की हे वेळेखाऊ क्वेश्चन असतात, तर हे इथे तुम्ही प्रत्येक जण समजून घ्या. बघा जोपर्यंत तुम्ही स्ट्रॅटेजीला समजू शकत नाही ते लक्षात घ्या. मग आता समजा पझल सुटला काय, आता ज्यांना येणार नव्हता, येणार होता त्यांचा प्रॉब्लेम नाही. हा प्रॉब्लेम जे काय म्हणून सांगा बँकिंगचे विद्यार्थी आहे किंवा गेल्या 2 वर्षापासून म्हणजे ती सेकंड टेट झाली तेव्हापासून नियमित अभ्यासाच्या प्रवाहात आहे, त्यांचा हा प्रॉब्लेमच नाही आहे. हा प्रॉब्लेम आहे की ज्यांना सर्व येते, सर्वच्या सर्व येते, अभ्यास सर्व झालेला आहे, पण 2 तासात मॅनेज होत नाही, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे.
लक्षात घ्या, 2 तासात मॅनेज होत नाही, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. मग याच्यातले आता तुम्ही क्रम लावा. आता सगळ्यात याच्यामध्ये पहिल्यांदा जर क्रम लावतो म्हटलं सर, तर आम्ही काय करू सांगा, इनॅक्विलिटी. कारण 30 सेकंद याच्यासाठी लागत नाही, हे लक्षात घ्या. म्हणून हा प्रश्न पहिल्याच राऊंडमध्ये पूर्ण करायचा, लक्षात घ्या. आता त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो की इथे बघा, हे वर्ड अरेंजमेंट बरोबर काय सांगा कट केलं की हे दुसऱ्या क्रमानं तुम्ही सोडवू शकता. म्हणजे फक्त आता या सगळ्यांचा क्रम लावणे तुम्हाला गरजेचं नाहीये. क्रम कशाचा गरजेचा आहे माहिती आहे का, 3-4 टॉपिक फक्त लक्षात ठेवायचे. सगळ्यात शेवटी पझल करायचं, शेवटून दुसरं सिटिंग अरेंजमेंट करायचं, शेवटून तिसरं क्रिटिकल रिझनिंग करायचं. पण लक्षात घ्या, क्रिटिकल रिझनिंग म्हणण्यापेक्षा आपण असं लक्षात घेऊया, बघा इथे 3 गोष्टी सगळ्यात महत्वाच्या. तर ती एक गोष्ट म्हणजे पहिल्यांदा सिटिंग अरेंजमेंट. बघा लक्ष द्या, पहिल्यांदा कोण सर, सिटिंग अरेंजमेंट हे काय म्हणून सांगा. त्याच्यानंतर कोण आहे सर, पझल आहे. आणि त्याच्यानंतर काय म्हणून सांगा, नॉन व्हर्बल येतं. तर हे टॉपिक तुमचे प्रचंड काय करतात सांगा, वेळ खातात. आणि त्याच्यानंतर कोण सर, क्रिटिकल रिझनिंग. तर हे 4 टॉपिक लक्षात ठेवा. तर हे 4 टॉपिक ज्यानं शेवटी केले, आणि त्या शेवटीमध्ये सुद्धा क्रम लावा. सगळ्यात लास्ट ठेवा पझल, लक्षात घ्या, लास्ट ठेवा पझल. सेकंड लास्ट जे ठेवा सिटिंग अरेंजमेंट. आणि त्याच्यानंतर काय म्हणू तर म्हणजे काय म्हणून सांगा, इथे आपण शेवटून तिसरं ठेवा. तर काय म्हणून सांगा, इथे नॉन व्हर्बल रिझनिंग ठेवा. आणि जे काही येत आहे त्याला सोडायचं नाही, सगळेच प्रश्न राहू द्यायचे नाहीये. आणि जे येत नाही त्याला तर आपण पहिल्याच फेरीमध्ये मार्क फॉर रिव्ह्यू अँड नेक्स्ट केलेला आहे. म्हणजे आमचं उत्तर तर देऊन झालेलं आहे. मग मार्क फॉर रिव्ह्यू नंतर कोणताही प्रश्न आपल्याला उत्तरं कोणाचे चेंज करायचे आहे, तर हे जे चॅप्टर आहे ह्यांना सिक्वेन्स वाईज तुमचा ज्यांचा पेपर व्हायचा बाकी आहे त्यांनी आताच ते करून घ्या. आणि पुढे काय म्हणून सांगा, त्याला फॉलो करा. बघा हा पॅटर्न फॉलो केला, तुमच्यावर टेन्शन अजिबात राहत नाही. तुम्हाला माहित आहे की 200 पैकी आम्ही 200 सोडवलेले आहे, आणि त्याच्यापैकी 90 तर माझे बरोबर आहे. बघा त्या 90 प्रश्नापैकी जे बरोबर येणार होते त्याचं ते एकही वाया गेलेलं नाही आहे. 200 पैकी 200 सोडवून झालेले आहे. आणि आता जेवढ्याची उत्तरं बरोबर करता येतात मॅथ रिझनिंगमध्ये, तेवढ्या सगळ्यांची उत्तरं बरोबर करा. नाहीतर अंदाजे उत्तरं तुम्ही दिलेलीच आहे. त्याच्यामुळे तुम्हाला तेही समाधान राहील की मला घाई झाली नाही, मी 200 प्रश्नापर्यंत पोहोचलो आणि मला येणारे प्रश्न सुटले नाही. आणि त्याच्यानंतर जे प्रश्न सुटले ते माझे न येणारेच होते, त्याला वेळही पुरणार नव्हता. तर ह्या सगळ्या गोष्टीचं तुमचं जे मानसिक समाधान आहे आणि ऑथेंटिक मेथड ह्या पद्धतीनं सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी जाता येईल, हे लक्षात घ्या. तर हे सगळा जो वेळेचं मॅनेजमेंट आहे ते तुम्ही कुठं करणार आहे, मॅथ रिझनिंगमध्ये करणार आहे, हे लक्षात ठेवा. तर अशी पहिली फेरी आणि दुसऱ्या फेरीमध्ये तुम्हाला काही 2-2, 3-3 फेऱ्या मिळतच नाही, पण तुम्हाला दुसऱ्या फेरीमध्ये बाकीचे सगळे क्वेश्चन तुम्हाला करेक्ट करता येतात, हे लक्षात घ्या. आता मॅथमॅटिक्समध्ये सुद्धा तोच पॅटर्न राबवायचा आपण, की मॅथमध्ये एखाद्या समजा कोणाला काय सांगा कंपाऊंड इंटरेस्टचं कॅल्क्युलेशन करायला वेळ लागतो, पण लक्षात घ्या. कुणाला जर समजा काय म्हणू एखादा तो DIचा जो क्वेश्चन आहे त्याचं कॅल्क्युलेशन करायला वेळ लागतो, तर ते सोडून द्या, ते नंतर घ्या, ते अंदाजे उत्तर देऊन मोकळं व्हा, पण लक्षात घ्या. आणि बघा तुक्के मारणे हा प्रकार लक्षात ठेवा. तुक्के मारणे, टोले मारणे हा जो प्रकार आहे, तर त्याच्यात मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो दादांनो, ते केव्हाच नेक्स्ट बरोबर येत नाही. जेव्हा तुम्ही नंतरच्या राऊंडला मारताना ते केव्हाच बरोबर येत नाही, हे लक्षात ठेवा. त्याचं कारण वेळ एकदम काय सांगा कमी कमी होत गेलेला असतो, आणि वेळ कमी होत गेलेला असताना बॉदरेशन वाढलेलं असते. म्हणून आपला मेंदू सायकोलॉजिकली जे आपल्याला आन्सर देईल ते आन्सर सुद्धा रॉंग होऊ शकते. म्हणून जो पहिला राऊंडबद्दल मी बोललो, तर त्याच राऊंडमध्ये तुमचे काय सांगा तुक्के 50-50 सगळं सेट झालं पाहिजे. बघा तुक्के 50-50 आणि येणारे. आणि मग आता आम्ही अर्ध्या तासानंतर करायचं काय, आता तुम्ही मार्क फॉर रिव्ह्यू मधले येणारे प्रश्न सोडवायचे आहे, ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. बघा आता अशा पद्धतीने हा पेपर तुम्हाला सोडवायचा आहे. व्हिडिओ स्पीड दुप्पट करून बघा, रिडपट करून बघा. त्याचं कारण काय, तुमच्याकडे वेळ नाही आहे. बघा आता तुमच्या असं करा तसं करा, तर हे सांगणारे यूट्यूबवर खूप सारे आहेत, पण तुम्ही जे शिकलेले आहात, आता मला कालपासून सगळ्या विद्यार्थ्यांचे रिप्लाय येते की सर एकही प्रश्न आपल्या सिलेबसच्या बाहेर गेला नाही, कोणाच्याच सिलेबसच्या बाहेर गेला नाही. महाराष्ट्रामध्ये जेवढे तमाम शिक्षक वृंदांनी शिकवलेला आहे त्या सगळ्यांनी प्रॉपर शिकवलेला आहे. आणि सगळ्याच विद्यार्थ्यांना, एका विद्यार्थ्याला हा पेपर ज्याने बॅच पूर्ण स्टार्ट टू एंड केलेली आहे, त्याला जर 10 घंटे दिले तर तो 200 मार्क घेऊ शकतो. ऐका, 10 घंटे दिले तर तो ॲव्हरेजमध्ये काय म्हणून सांगा 195 प्लस ते 200 मार्क घेऊ शकतात असे विद्यार्थी आहे. पण तो 200 पर्यंत पोहोचला पाहिजे ना, तर ती गोष्ट महत्त्वाची आहे. त्याच्यासाठी खास करून हा व्हिडिओ होता. ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ तुमच्या सगळ्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, घंटेचं बटन दाबा, ऑल वर सेट करा. थँक्यू सो मच.